जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण आगामी टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 अशा दोन्ही अँगलनं आपण राज्यशास्त्रातील म्हणजे आपल्या राज्यघटनेतील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे की आपल्याला अतिसंभाव्य प्रश्न असतील. तर पहिला पॉईंट बघूया आपण. भारतीय संघराज्याचे कार्यकारी प्रमुख कोणाला किंवा कोण असतात किंवा कोणाला म्हणतात? पंतप्रधान, राष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष. तर पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती यांना काय म्हटलं जातं? तर भारतीय संघराज्याचे कार्यकारी प्रमुख म्हटलं जातं. तर या ठिकाणी पंतप्रधान हे एक आपल्याला ऑप्शन दिसतंय. तर वास्तव शासन प्रमुख असं कोणाला म्हणतात? तर पंतप्रधान यांना म्हणतात. वास्तव शासन प्रमुख कोणाला म्हटलं जातं? तर पंतप्रधान. आणि कार्यकारी प्रमुख किंवा नामधारी प्रमुख सुद्धा आपण राष्ट्रपती यांना म्हणतो. लक्षात घ्या. तर प्रश्न आपल्याला हे आलेले आहेत यापूर्वी सुद्धा. तर लक्षात घ्या, नामधारी प्रमुख सुद्धा कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी राष्ट्रपती यांना. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण महत्त्वाचा. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे राष्ट्रपतीची जी काय निवडणूक पद्धत आहे, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व गुप्त मतदान पद्धती. तर यामध्ये बघूया आपण कोण कोण सहभागी होते आणि कोण सहभागी होत नाही. तर पर्याय क्रमांक 1 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य, राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, दिल्ली आणि पुदुचेरी विधानसभांचे निर्वाचित सदस्य, संसदेचे नामनिर्देशित सदस्य. या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. नामनिर्देशित सदस्य जे की नॉमिनेटेड मेंबर असतात ते सहभागी होणार नाहीत. तर या ठिकाणी अजून एक आपल्याला बघा, केंद्रशासित प्रदेशाची जी काय असणारी विधानसभेचं जे काय निर्वाचित सदस्य आहेत ते ॲड करायचे जम्मू काश्मीर. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? जे की आपल्या भारताचे असणारे कार्यकारी प्रमुख. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मित्रांनो, राष्ट्रपती हे कोणत्या कलमानुसार आपल्या देशाचे कार्यकारी प्रमुख असतात हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? उपराष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभा सभापती. तर बघा, या ठिकाणी राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ मात्र भारताचे सरन्यायाधीश देताना दिसून येतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, की आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतीवर महाभियोग चालविला जाऊ शकतो? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि यावरती विचारलेलं आहे यापूर्वी. तर लक्षात घ्या, कलम 52, कलम 61, कलम 72, कलम 76. लक्षात घ्यायचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 म्हणजेच की कलम 61 नुसार राष्ट्रपतीवर महाभियोग ही प्रक्रिया चालविली जाते. आता ही जी काय महाभियोगाची प्रक्रिया आहे आपण ती कोणाकडून घेतलेली आहे? तर लक्षात घ्या, USA कडून घेतलेली पाहायला मिळते आपल्याला. म्हणजेच की अमेरिकेकडून घेतलेली दिसून येते. महत्त्वाचा पॉईंट आहे की कलम 52 नुसार आपल्या देशासाठी एक राष्ट्रपती असतील अशी तरतूद पाहायला मिळते. कलम 72 नुसार त्यांना क्षमादानाचा अधिकार आहे राष्ट्रपती यांना. कलम 76 मध्ये एक महत्त्वाचं पद पाहायला मिळतं आपल्याला. त्या पदाला आपण काय म्हणायचं? तर महान्यायवादी. जे की एक महत्त्वाचं पद का? तर देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हटलं जातं किंवा देशाचे सर्वोच्च वकील असंही म्हटलं जातं महान्यायवादी यांना, कलम 76. त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच की जे की कलम 61 आहे, राष्ट्रपतींची महाभियोग प्रक्रिया या संदर्भात बघा, प्रश्न यापूर्वीसुद्धा हा आलेला आहे. त्याच्यानंतर बघूया आपण पुढचा पॉईंट, जे की बघा IMP क्वेश्चन असणारा यापूर्वीसुद्धा हा प्रश्न आहे परीक्षेमध्ये. राष्ट्रपतींचं जर समजा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांचं पद मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती जास्तीत जास्त किती काळ प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करू शकतात? 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? तर 6 महिने. कारण 6 महिन्याच्या आत काय केलं जातं पुढे? तर राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होत असतात. त्यामुळं उपराष्ट्रपती हे प्रभारी राष्ट्रपती म्हणून किती दिवस? तर 6 महिन्यासाठी. परंतु कधी राष्ट्रपतींचं जर त्या ठिकाणी मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे राष्ट्रपतींचं पद रिक्त झाले असता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, भारताचे सरन्यायाधीश, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उपराष्ट्रपती यांच्याकडे राष्ट्रपती राजीनामा सादर करत असतात.
प्रश्न पुढचा बघूया आपण. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर प्रश्न महत्त्वाचा बनतो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान यांच्या माध्यमातून भूषविलं जात असतं. तर लक्षात घ्यायचं आहे पॉईंट की मंत्रिमंडळ हे बघा लोकसभेला जबाबदार राहून काम करत असतं आणि मंत्री हे वैयक्तिक कोणाला तर राष्ट्रपती यांना जबाबदार राहून काम करत असतात. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा. राष्ट्रपतींना संसदेच्या विश्रांती काळात, ज्याला आपण संसदेचा विराम काळ बी म्हणतो, विश्रांती काळात वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये मिळाला आहे? तर बघा वटहुकूम किंवा त्याला आपण अध्यादेश बी म्हणतो. तर पर्याय क्रमांक 1 आहे 356, 2 123, 3 213, 4 352. तर पर्याय क्रमांक फक्त 2 लक्षात घ्यायचा आहे. कलम 123 नुसार राष्ट्रपती काय करतात तर वटहुकूम काढत असतात. कलम 356चा जर विचार केला तर यामध्ये राज्य आणीबाणीची एक महत्त्वाची तरतूद आपल्याला यामध्ये पाहायला मिळते कलम 352मध्ये. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर 213मध्ये राज्यपाल काय करतात तर वटहुकूम काढतात. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी पाहायला मिळते आपल्याला. राष्ट्रीय आणीबाणीचं कलम कोणतं आहे? 352. 213 नुसार राज्यपाल मात्र वटहुकूम काढतात 213 नुसार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा आपल्याला विचारला जाईल. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे? कलम 61, कलम 72, कलम 85, कलम 120. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. म्हणजेच की राष्ट्रपती यांना क्षमादानाचा जो अधिकार आहे तो कलम 72 नुसार असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. भारताचे तिन्ही सेनादलांचे सरसेनापती कोण असतात? तर लक्षात घ्या या ठिकाणी हा प्रश्न खूप वेळेस आहे. सोपा प्रश्न असणार आहे हा महत्त्वाचा मित्रांनो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ज्यांना आपण CDS म्हणतो, लक्षात घ्या CDS. त्याच्यानंतर संरक्षण मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तर तिन्ही सेनादलाचे सरसेनापती कोण असतात तर राष्ट्रपती असतात. मित्रांनो सध्या जे की नवीन CDS आहेत आपल्या भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ते कोण आहेत हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया महत्त्वाचा. एखादी व्यक्ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नसतानाही जास्तीत जास्त किती काळासाठी मंत्री म्हणून राहू शकते? 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष अशी कोणतीही मर्यादा नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 6 महिन्याच्या आत दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचं सदस्यत्व, म्हणजे एक तर लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हीपैकी एका सभागृहाचं सदस्यत्व त्या व्यक्तीनं मिळवणं गरजेचं असतं. आणि जर समजा एखादी व्यक्ती संसदेच्या कोणत्याही सभागृहाची सदस्य नाही आणि ती जर म्हणजे की मंत्री म्हणून निवडली गेली असेल तर त्या ठिकाणी मात्र 6 महिन्याच्या आत जर त्या व्यक्तीनं सदस्यत्व मिळवलं नाही दोन्हीपैकी एका सभागृहाचं, तर त्या व्यक्तीचं जे काय असणारं मंत्रिपद आहे किंवा सदस्यत्व आहे ते रद्द होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा आपल्याला. राज्याचा घटनात्मक किंवा कार्यकारी प्रमुख कोण असतो? राज्याचा, लक्षात घ्या आपण केंद्राचा बघितला, राष्ट्रपती हा कार्यकारी प्रमुख किंवा घटनात्मक प्रमुख असतो. त्याच्यानंतर पर्याय बघूया. मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य सचिव, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक किंवा कार्यकारी प्रमुख असतात. तर मुख्यमंत्री हे वास्तव शासन प्रमुख मानले जातात मुख्यमंत्री. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा. राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करते? राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे सरन्यायाधीश, राष्ट्रपती, उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच की राष्ट्रपती हे काय करतात तर राज्याचे जे काय बघा राज्यपाल असतात त्यांची नियुक्ती करत असतात. म्हणजे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल यांची नियुक्ती कोणामार्फत होते? राष्ट्रपती यांच्यामार्फत होते. आता दुसरा एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की राज्यपाल हे जे काय पद आहे ते कोणत्या देशाच्या घटनेतून आपल्याला तर कॅनडा या देशाच्या घटनेतून, म्हणजेच की केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल हे एक पद आपल्याला महत्त्वाचं आपल्या घटनेत घेण्यात आलेलं आहे कॅनडाच्या घटनेतून. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा. राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? आता नियुक्ती बघितली राज्यपाल यांची राष्ट्रपती करतात. तर मग त्यांना जी काय शपथ दिली जाते पद आणि गोपनीयतेची राज्यपालांना, ती बघा पर्याय बघूया. राष्ट्रपती, राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान. तर या ठिकाणी आपल्याला बघा पर्याय क्रमांक 2
राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे काय करतात? राज्यपालांना पद आणि गोपनीयतेची शपथ देत असतात. प्रश्न महत्त्वाचा आहे, IMPI प्रश्न मित्रांनो. पुढे बघूया आपण, राज्याच्या महाधिवक्ता यांची जी काय नियुक्ती आहे ती कोण करते? तर राज्याचे जे काही महाधिवक्ता असतात, म्हणजेच की त्यांना आपण राज्य सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणतो. एक राष्ट्रपती, 2 मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य मुख्य सचिव. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, राज्यपाल काय करतात? तर महाधिवक्ता यांची नेमणूक किंवा नियुक्ती करतात. केंद्र आणि राज्य यांच्यातील दुवा म्हणून खालीलपैकी कोण काम करतो? मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्य सचिव, विधानसभा अध्यक्ष. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, राज्यपाल हे केंद्र आणि राज्य यांच्यातील एक महत्त्वाचे दुवा म्हणून काम पाहत असतात. तर पुढचा प्रश्न आहे आपल्याला महत्त्वाचा या ठिकाणी, की राष्ट्रपती राजवट म्हणजेच कलम 356 लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकते? मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे जे काय मुख्य न्यायाधीश या ठिकाणी लक्षात घ्या, मुख्य न्यायाधीश महत्त्वाचं, मुख्य सचिव. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की उत्तर काय असणार आहे? तर राज्यपाल हे काय करत असतात? तर तशा प्रकारची शिफारस कोणाला करतात? तर राष्ट्रपती यांना. तर मित्रांनो लक्षात घ्या, हे काही महत्त्वाचे आपले जे काही राज्यशास्त्र या विषयातील काही महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न होते. आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, आपल्याला TET परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडायचे असतील परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्रामध्ये, तर आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमधील सर्वच्या सर्व व्यवस्थितपणे व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.